मित्रांनो, हा सामना 12च्या आत कसंही पद्धतीने संपला पाहिजे, त्याच्या अगोदरच संपला पाहिजे. मी तर म्हणेन जास्त वेळ घेऊ नका. चला विनंती करतो, अनिकेत स्टार्ट करा. अभिजित मित्रमंडळ नाळे वर्सेस आकाशी बी. दुसरी मॅच सुरू झाले. पहिला चेंडू अगदी वर पिच केला होता, ड्राईव्ह करायचा होता, एज लागली होती, मात्र तिथे एकही धाव मिळणार नाहीये. जयवंत कवळी साहेब यांचं स्वागत होत आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आणि सध्या त्यांनी जी टोपी घातली ती खास फेमस आहे, नो डाऊट. अशा टोप्या मार्केटमध्ये निश्चितच आहेत, त्याचा वापर करा, कारण अगदी त्या टोपीवर एक फॅन आहे ज्याच्यामुळे तुम्ही गरमीमुळे वाचू शकता. क्या बात आहे. यावेळेला अपील केलंय, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी असं दर्शवलं जात आहे. इम्पॅक्ट बाहेर होता आणि त्यामुळे पंचांच्या मनात शंका नाही आहे. यस, एज देखील होती. थँक्यू व्हेरी मच अंपायर. त्यामुळे एक धाव मात्र इथे मिळतीये, ती खात्यात जाते, ती म्हणजे दैदीपच्या. पहिली धाव फलकावर. मांडली संघाला विनंती करतोय, लक्षात घ्या प्रत्येक संघासाठी भोजनाची व्यवस्था आहे, त्या भोजनाचा आस्वादच घेऊन जायचं आहे. टीम मांडली, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या गोष्टी अगदी लक्षात ठेवा. नेक्स्ट बॉल. राहुल टीम कॅप्टन. ड्राईव्ह करायचा होता, लवकर खेळले, चेंडू नंतर येतोय, हा चेंडू देखील डॉट येतोय. आज बऱ्याच गोष्टी मला पाहायला मिळतील. मगाशी एक डॉट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली, मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली, मात्र चांगले फटके, चांगली गोलंदाजी, या सगळ्याच गोष्टी आपल्याला थ्रू आउट या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील. वाडवल समाजाची ही स्पर्धा, 12 संघ यावेळेला खेळायचा होता ऑन द, मात्र अगदी बॅटची बॉटम एज आणि चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेटला. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, धोका होता आणि तो धोका झालाय. दैदीपला परतावा लागेल. पहिली विकेट डावचीच्या रूपानं. कम ऑन डीजे. विकेट आली आहे धावचीच्या रूपाने. दैदीपला परतावा लागते. पहिल्या षटकात अतिशय चांगली पॉवरफुल कामगिरी. पॉवर प्लेचं हे ओव्हर आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. यावेळा पुन्हा एकदा ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक लवकर कंप्लीट करतायत राहुल. आणि मगाशी त्यांच्याशी इतगुज करताना एक गोष्ट त्यांनी सांगितले की मागची जी आमची समाजाची स्पर्धा झाली त्यानंतर आमचा संघ थोडासा नक्कीच चांगली कामगिरी करतोय, मात्र हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतील, कारण एखादा विचार असणं आणि त्यानंतर तो विचार एक्झिक्यूट करणं यामध्ये फरक असतो, आणि तोच फरक असतो तो म्हणजे परफॉर्मन्स. तो परफॉर्मन्स इथे ते दाखवणार का. इथे एक धाव अजून मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा, गडी बाद 1. चांगली गोलंदाजी अनिकेत, लयबद्ध मारा. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे का प्रश्न विचारलाय. पंचांच्या हात बाजूला जात आहेत. अवांतर धाव, अजून एक अवांतर धाव. भरपूर गरज आहे लक्षपूर्वक कामगिरीची, कारण सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुमचं लक्ष विचलित झालं तर तुमचा परफॉर्मन्स होणार नाही आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल. त्यामुळे कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. फुलटॉस बॉल आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, चेंडू अगदी अलंग द कार्पेट समोर आलाय. एक धाव पूर्ण होते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र या गडीला 2 धावा कंप्लीट. केतन मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी डावखुरा खेळाडू आहे, मात्र उजव्या हाताने चेंडू पकडलाय, गॅदर केलाय आणि त्यानंतर एक अतिशय चांगला थ्रो सुद्धा संपन्न करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या फक्त आहे ती म्हणजे 6. अफलातून गोलंदाजी झाली अनिकेतची. पॉवर प्ले मध्ये अशी कामगिरी भरपूर वेळा पाहायला मिळत नाही, मात्र अनिकेतनं दाखवलं की जर तुमच्याकडे दिशान टप्पा असेल तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. वेल डन अनिकेत, वेल बोल्ड. आणि पहिल्या षटकावर वर्चस्व गाजवलंय ते म्हणजे टीम अभिजित मित्रमंडळ नाळे संघानं, आणि कर्णधारांना देखील हीच कामगिरीची अपेक्षा होती, कारण ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकता, एखादा निर्णय घेता, बऱ्याचदा तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असतं, मात्र बऱ्याचदा ते जुळवून घेत असताना अगदी पहिल्या चेंडूपासून तुमच्याकडून कामगिरी होते. त्यामुळे कर्णधाराचा जो विश्वास होता गोलंदाजावर तो त्यांनी सार्थ ठरवलाय. एक विकेट सुद्धा आले धावचीच्या रूपाने का होईना, मात्र या पहिल्या षटकावर वर्चस्व गाजवलं ते म्हणजे टीम अभिजित मित्रमंडळ नाळे संघानं.
दुसऱ्या षटकासाठी येतोय तो म्हणजे केतन. अजून एक डावखुरा गोलंदाज. यावेळेला लाफ्ट केलाय राहुलचा फटका प्रॉमिसिंग नाहीये. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव देखील होणार आहे. या 2 धावा. नवीन बॅटर सुयोग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय नॉन स्ट्राईक एंडला. अनेक अनेक प्राऊड स्पॉन्सर आपल्या एकूणच या स्पर्धेसाठी लाभलेत. त्यांचं एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी मार्फत मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला हा चेंडू डाव आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. खालिद सरांना तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये 2 पंच परशुराम पाटील सर आणि खालिद सर. अवांतर धाव. पुऱ्या पडायचंय मैदान अप्रतिम आहे नो डाऊट. आउटफील्ड जबरदस्त आहे. यावेळेला अगदी फ्लिक केलाय. चेंडू स्कोलेक पंचांच्या बाजूने आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार आहे. अशा पद्धतीचे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीत. याचं कारण क्रिकेट बदललंय. अगदी मला योग्य आठवतं ज्यावेळेला एमआरआयचा व्हाईट बॉल क्रिकेट होता त्यावेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यामध्ये अगदी भरपूर मोठा फरक. याचं कारण चेंडू आता टणक जास्त झालाय आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठे फटके पाहायला मिळत आहेत. सरासरी जर बघितली एखाद्या षटकामध्ये जर विचार केला तर अगदी 16ची 18ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला टॅप केलं होतं, शॉर्ट कव्हरला बीट केलं, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जाऊन पोहोचला आणि तिथून इथे धावा बनवल्या त्या म्हणजे 2. धावसंख्या अजून पुढे सरकते, ती 12 वर जाऊन पोहोचली. धावसंख्या अजून चांगली करावी लागेल आगाशी बी टीमला, कारण घरचा संघ आहे, घरचं मैदान आहे, ऍडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे. मात्र त्या ऍडव्हान्टेजचा जो फायदा आहे तो ते मिळवणार का हा देखील एक प्रश्न आहे. अजून एक धाव फलकावर. धावसंख्या 13. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय. एडवन संघ आलाय का? टीम एडवन आगाशी ए संघाविरुद्ध तुम्हाला लढावं लागणार आहे. हो, यावेळेला अगोदर विचार केला की लाफ्ट करायचा आहे, शेवटच्या क्षणी अगदी बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला टर्न केलाय तो म्हणजे फायनल एक रिझन मध्ये एकच धाव मिळेल. योग्य कामगिरी नाहीये अजूनपर्यंत. राहुल तिथे अगदी आपण बघतोय कष्ट करतोय. उन्हाचं देखील जबरदस्त उकाडा जाणवतोय. पाण्याची व्यवस्था करणार आहोत या ओव्हर नंतर आम्ही. मात्र लक्षात घ्या खेळायला उतरायच्या अगोदर देखील तुम्ही काही गोष्टी करू शकता. स्ट्रेचिंग करून घ्या व्यवस्थित. निश्चितच बॉडीला तुमच्या एकूणच लूज करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे त्रास तुम्हाला होणार नाहीये. तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे मात्र तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण झाले. या घडीला अजून 2 धावा फलकावर लागताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली, ती जाऊन पोहोचते 16 वर. पहिल्या षटकात होत्या 6 धावा, सरासरी होती 7. 2 षटकानंतर धावसंख्या 16, सरासरी 8. या षटकात आले तब्बल 10 धावा. त्यामुळे कुठेतरी ग्राफ उंचावलाय. मात्र तो ग्राफ अजून कसा उंचावेल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. थोडंसं स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया म्युझिक. संतोष मामा यांचं स्टेजवर आगमन झाले. चला पुढच्या सामन्यासाठी कॉल देतोय. लक्षात घ्या उमेळा आणि एकूणच मथाणे दोन्ही संघ उपस्थित झालेत का? टीम उमेळा आणि मथाणे टीम कॅप्टन जर आले असतील जरा प्लीज या. आमच्याकडून प्लेअर लिस्ट घ्या आणि तिकडे आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील या गोष्टीकडे लक्ष द्या. चला काही विशेष सन्मान आपण करूया. मुख्य मंचावर सन्माननीय सागर म्हात्रेजी इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आपण तर करूया. मी विनंती करतोय एकूणच एमसीसी क्रिकेट क्लबला की आपण हा विशेष सन्मान करूया सागर म्हात्रेजी यांचा. पराग वर्तक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सागर म्हात्रे यांचा सन्मान करूया. पुढे घ्या थोडंसं प्लीज. मुख्य मंचावर पुढे घ्या कारण डिव्हिएनचा लगेच कॅमेरा तिकडे तुम्हाला योग्यरित्या पकडेल. धन्यवाद. सागर म्हात्रे यांचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद. तसेच जयवंत कवळी यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. दयानंद पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण जयवंत कवळी साहेबांचा सन्मान करूया.
हा चेंडू आपण बघतोय आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? यस, वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव. मुख्य मंचावर सन्मान जयवंत कवळी साहेब इथे उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच साहेब. आपली उपस्थिती निश्चितच आम्हाला निश्चितच प्रेरणा देते. आशीर्वाद आपले राहू द्या. धन्यवाद. दयानंद पाटील साहेब यांच्या शुभस्य हा विशेष सन्मान त्यांचा केला जातोय. धन्यवाद आमच्या मान्यवरांचा. चला वळूया मॅच कडे. नेहाल पुलटाच बॉल आहे आणि हा स्क्वेअर लेग रीजन मधून चेंडू फरार होणार आहे. येतोय चौकार. उत्तम ज्वेलर चौकार. या चौकारांना धावसंख्येला थोडासा आकार येतोय. 16 धावा होत्या, तिथून हा चौकार आला आणि या एकूणच 17 होत्या आणि तिथून हा चौकार. धावसंख्या 21 झाली. पहिला चेंडू अवांतर हाताळला होता तो म्हणजे गोलंदाज नेहालनं. निहार निहार आहे. ओके, थँक्यू. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू योग्य आहे की नाही? नाही. वाईट बॉल. योग्य मारा होत नाहीये. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 6 होती, 2 षटकात 16. मात्र या षटकाच्या सुरुवातीलाच अगदी एक जवळजवळ षटकार आलाय असं आपण समजूया, कारण 2 अवांतर धावा आणि 1 चौकार. त्यामुळे या सामन्याची गणितं बदलत आहेत. धावसंख्या 22. हा चेंडू देखील खराब आहे. हा चेंडू देखील खराब आहे. मी पहिल्याच सामन्यात म्हटलं होतं की 4 षटकांच्या सामन्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय असतं त्या म्हणजे अवांतर धावा रोखणं. आणि त्या जर तुम्ही रोखल्या नाहीत तर तुमच्या एकूणच संघाच्या कामगिरीवर फरक पडेल आणि कदाचित त्या रिझल्टवर देखील फरक पडेल. एकूणच स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून खास सायकल देण्यात आले भूषण वर्तक यांच्या माध्यमातून. त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. वर्तक फिटनेसचे सन्माननीय रामदासभाई वर्तक यांचं देखील आपण स्वागत करूया मुख्य मंचावर. वेलकम. आणि नो डाऊट चांगले क्रिकेटपटू सुद्धा ते आहेत, त्याबद्दल वाद नाहीये. यावेळेला वॉट अ शॉट. काय टाइम केले. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ 6 युरो पॉवर सिक्सर. सुपर हिट. झाला पाहिजे. धावसंख्या 29 झाल्या. 29. मी प्रत्येक धाव झाल्यानंतर स्कोर सांगतोय, लक्षात घ्या. 1 धाव झाली 22 असल्या, 1 धाव झाली 23. प्रत्येक वेळा सांगतोय. आता तरी सुद्धा तुमची आकडेमोड कदाचित कमी आहे. गणितामध्ये बऱ्याच जणांना कमी मार्क्स मिळतात ते यासाठी. हा षटकार नाम तो सुना होगा. राहुल अफलातून बॅटिंग. पहिल्या अगोदर झगडत होता, मात्र आता त्यांनी जबरदस्त हिट खेळलाय. आपल्या टीमचा कॅप्टन, आपल्या टीमचा वारू पुढे नेताना. धावसंख्या 29. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू जर बघितला तर योग्य दिशेने टप्प्यावर नाहीये. अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू टर्न केलाय. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. हे षटक लांबलंय कारण अवांतर धावा आल्या, मोठे फटके सुद्धा आलेत. आतापर्यंत आपण बघतोय टीमची धावसंख्या 30 झाली आहे. म्हणजे या षटकात तब्बल 14 धावा आलेत. एवढा अजून जागा बनवली आहे, इथे धावा मिळणार आहेत. गुड शॉट. चेंडू सीमा पार जाताना दिसतोय. 4 धावा. उत्तम.
धावा वाढतायत इथेही संधी, इथेही धावा मिळणार आहेत. लेट्स सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली किती धावा इथे मिळतील. हाही चेंडू अगदी उत्तम ज्वेलर चौकार ठरतोय. 4 धावा या षटकात, अगदी धावांची लयलूट. वेल प्लेड बॅटर. पोळा होत्या आणि तिथून एक जबरदस्त हनुमान उडी, जवळजवळ विजयाची गुढीच उभारण्यासाठी हा प्रयत्न केला असंच आपण म्हणूया. कारण 16 वरून सरळ धावसंख्या आपल्याला दिसते 3 षटकाच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 38 रन्स. यावरून अंदाज येईल तुम्हाला की किती धावा कुठल्या गेलेत. ओव्हरऑल जर विचार केला तर अगदी 22 धावांचा चोप. नेक्स्ट मॅच उमेडा वर्सेस मथाणे. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा प्लीज. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, लक्षात घ्या दोन्ही टीम कॅप्टन. धावसंख्या 38 झाले. राहुलला काय एनर्जी ड्रिंक्स देण्यात आलं अफलातून, कारण तो ड्रिंक्स एक इम्पॉर्टंट होता. बऱ्याचदा काही अंशी आपण बघतोय थोडीशी जी माघार आपण घेतो किंवा 2 पावलं मागे येतो ते उडी मारण्यासाठीच, आणि ती उडी मारली आहे. 38 4 वेळा म्हटलं मी. यावेळेला अपील होत आहे, मात्र अपिलामध्ये जास्त तथ्य नाहीये. गोलंदाजा जास्त समन्वय दिसून नाही आलाय. एक धाव तिथे मात्र पूर्ण होते. लेग बाय, थँक्यू व्हेरी मच. अवांतर धाव मिळते. अवांतर धाव्याने संघाची धाव संख्या 39 वर जाऊन पोहोचले. 39. अगोदरच विचार केलाय की फाईन लेगला टार्गेट करायचंय, मात्र इथे हा चेंडू. लेट्स सी द अंपायर डिसिजन. बाईचा इशारा आहे. चेंडू अगदी यष्टांवरून आउटसाइड द ऑफ स्टंप आले होते. भरपूर अंडरस्टिमेट केले गोलंदाजांनी इथे, मात्र गोलंदाजी ही लाईन अतिशय योग्य आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मयुरेश. 40 धावा कंप्लीट. पहिल्या सामन्यात आपण 44 धावा बघितल्या होत्या, 45 धावा विजयासाठी होत्या, मात्र याही सामन्यात 40 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. यावेळेला राहुल पुढे आले, स्ट्रोक कंप्लीट केलाय, मात्र टीम कॅप्टन नाळे संघाचे एकूणच या झेल खाली आहेत आणि या सोपा झेल टिपतायत. कॅप्टननं टिपलाय कॅप्टनचा झेल, त्यामुळे परतावा लागेल ते म्हणजे टीम कॅप्टन राहुलला. आगाशी बला अजून एक मोठी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे जर्सी नंबर 18 अद्वय. वेल प्लेड टीम कॅप्टन. काय जबरदस्त कामगिरी तिथे राहुलची. वेल डन राहुल. आणि काय रिसेप्शन मिळालंय बघा. कदाचित बरेच जण बघितलेला की आता राहुल आपल्याला वर्षभर ऐकवेल, असं नाहीये, खेळेल तो. थँक्यू डीजे. अद्वय आलाय. लेट्स सी अद्वैचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल का. मयुरेश वर्सेस अद्वय. यावेळेला अगदी बॉटम एज लागली. टेंडू वेगाने येतोय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते म्हणजे एकूणच अनिकेत मार्फत. मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसते. एक वेगळी ऍक्शन आहे ती म्हणजे गोलंदाज मयुरेशी, मात्र इथे अगदी हाफ वॉली घेण्यापेक्षा फुल टॉस कन्वर्ट केलेला बरं. हा चांगला विचार अद्वैतनं दाखवला आणि मिड विकेटला एक अतिशय चांगला स्ट्रोक करतोय. अद्वैत स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, संघालाही पुढे नेतोय. ओ व्हॉट अ शॉट. काय पिक केलाय चेंडूला. 1 बाउन्स चेंडू सीमा पार जाणार आहे. चौकार. उत्तम ज्वेलर चौकार. सुपर. कृष्णा सातपुतेला डेडिकेट केलेले गाणं आपण ऐकलं.
लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शॉर्ट बॉल आहे, उडवलाय चेंडू सीमा पार जाणार आहे का? लेट सी द अंपायर डिसिजन. अगदी मागच्या 2 चेंडूवर या 10 धावा. अद्वैनं आपलं टॅलेंट दाखवलंय, अद्वैनं आपली पॉवर दाखवले आणि म्हणूनच हा षटकार ठरतोय युरो पॉवर सिक्सर. 6 धावा आणि संघाची धावसंख्या देखील अगदी आपण बघतोय 50च्या पलीकडे 52 धावा झालेत आणि 53 धावा या विजयासाठी. व्हॉट अ बॅटिंग बाय अद्वै, वेल डन. हातात धन्यवाद. चला वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. एका बाजूला टीम मथाणे आणि उमेळा दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज टॉस साठी. तसेच पराग वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ती आपण नाणेफेक करणार आहोत. आपण एन्जॉय करताय एमसीसीचे आयोजन, यंदाचं हे 6वं वर्ष. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या क्रीडा रसिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. टीम उमेळा, टीम मथाणे कॅप्टन या लवकर प्लीज. आमचे मुख्य मान्यवर इथे येत आहेत. चला या टीम कॅप्टन, मी मगाशीच कॉल दिला होता, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, लवकर या. उमेळा मथाणे कुठे आहात तुम्ही? उमेळा कोणती टीम? मथाणे संघाचे कर्णधार इथे आले. उमेळा संघाचे कर्णधार या प्लीज लवकर. आणि मी पराग वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते लक्षात घ्या, कॉइन चेक करा, राईट क्लिक बोलायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला एमसीसी बोलायचं आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परागजी वर्तक यांच्या शुभस्ते नाणेफेक आणि एमसीसी कॉल दिला होता. यस, मथाणे संघाने नाणेफेक जिंकले, अभिनंदन तुमचं. आणि पराग वर्तक साहेबांना विनंती करतोय की एक खास गिफ्ट आपण देऊया आमच्या दोन्ही टीम कॅप्टनला. मथाणे टीम कॅप्टन, तुम्हाला एक खास प्रेमाची भेट, आस्वाद घ्या त्या गोष्टीचा. थँक्यू. राजेशजी वर्तक यांच्या मार्फत हे देण्यात आलेत. फ्रूट ज्यूस आहेत, फ्रुट्स आहेत. धन्यवाद. 4 षटकांची मॅच आहे, एका ओव्हरचा पॉवर प्ले आहे. पराग वर्तक साहेबांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचे. मथाणे टीम कॅप्टन, लगेच निर्णय येऊ द्या. 4 ओव्हरची मॅच आहे, आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. आणि तुमचा संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे आजच्या दिवसासाठी. हो, नक्कीच खूप सारे शुभेच्छा आणि निश्चितच चांगलं क्रिकेट खेळा. दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहिलं तो उमेळा संघ, त्यांचे कर्णधार देखील आहेत. तुमची किती तयारी आहे? आपण बघतोय वाडवळ समाजाच्या अनेक स्पर्धा होतात, या स्पर्धेची विशेष तयारी कशी असेल? नक्कीच आज खूप चांगली अशी स्पर्धा आहे. आज नेमकी आमचे आज प्लेयर कमी आहेत, पण ठीक आहे, आम्ही खेळू चांगला गेम. म्हणजे 11 खेळाडू आहेत ना? थँक्यू व्हेरी मच. लगेच तयारीला लागा, कारण या मॅच नंतर लगेच तुम्हाला पवित्र घ्यायचं आहे. धन्यवाद. सेंटर न्यूज अशी आहे, पुढची मॅच असणार आहे मथाणे वर्सेस उमेळा. मथाणे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेच वळूया या दुसऱ्या मॅचच्या उत्तरार्धाकडे. ओव्हर टू निश्चितच डीबीएन. थँक्यू. अजय कवळी साहेबांना विनंती करतोय की ज्यांनी व्यासपीठावर यायचंय प्लीज. अजय कवळी साहेब प्लीज या व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. हा गाव एक कराया
चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय अगदी गली रिजन मधून. 4 धावा. उत्तम ज्वेलर चौकार. पहिल्या चेंडूवर चेसला सुरुवात झाली आहे. 4 धावा. या गाण्याच्या मतिताराकडे जाऊ नका. हे सगळी एंटरटेनमेंटचा पर्पज असलेली गाणी आहेत. यावेळेला आपण एकदा ड्राईव्ह चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य उंचावणारा फटका. इथेही 2 धावा कंप्लीट झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर अगदी 2 धावा. पहिल्या 2 चेंडूत 6 धावा आल्यात. चेसला सुरुवात झालंय कारण 4 षटकामध्ये 53 धावा करायच्या आहेत. त्या गतीनेच पुढे जावं लागेल. ओ यावेळा खाली राहिलाय चेंडू. हलकीशी तिथे रुबीकड होती मात्र इथे एक्झॅक्टली घडलंय काय. डॉट बॉल येतोय. अद्वैने इथे कमबॅक केलंय असं म्हणूया. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली इथे गोलंदाजी मार्कवर देखील अद्वैची निवड होते पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. त्यामुळे विचार करावा लागेल. दोन्ही बॅटरचं भीत आहे. एका बाजूला मयुरेश आणि अनिकेत. या 2 बॅटरना अगदी ठाण मांडावा लागेल ही धावसंख्या करण्यासाठी कारण मोठी पार्टनरशिप करावी लागेल. यावेळेला काय कट केलाय. काय कट केलाय. लाजवाब. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त स्क्वार कट. अगदी चपराक दिलंय. कम ऑन डीजे. उत्तम ज्वेलर चौकार. मान्यवर वर स्वागत करूया विजय रेस्टॉरंटचे सन्माननीय अमित सुरी साहेब यांचं. वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे. शब्द स्मरणाने आम्ही आपलं स्वागत करतोय आणि मुख्य मंचावर निश्चितच आपण आसनस्थ व्हावं ही नक्कीच विनंती. नेक्स्ट बॉल अद्वय. एवढा वर पेला. इथे ड्राईव्ह चांगला आहे मात्र एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एकच धाव मिळणार आहे मात्र काय बॅटिंग इथे मयुरेशची. गेल्या चेंडूला त्यांनी मिडल केलंय. चांगले गॅप दाखवलेत आणि खास करून बऱ्याचदा ऑन साइडला क्रिकेटर्स खेळतात मात्र इथे मयुरेशनं दाखवलं की माझ्याकडे 360 डिग्री क्रिकेट आहे आणि त्याचंच फलित म्हणून आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घातलं तर पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर डॉट. त्यानंतर चौकार. त्यानंतर सिंगल. म्हणजे तब्बल 11 धावा फलकावर आहेत. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 13 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत आणि असं असताना ही चांगली सरासरी मेंटेन केली जाते. नेक्स्ट बॉल अद्वय टू अनिकेत. काट केलाय. इथे देखील आपण बघतोय अफलातून फटकाय. चेंडू सीमारेच्या बाहेर जाणार आहे. कव्हर मध्ये हा खणखणीत उत्तम ज्वेलर चौकार. हॉटेल एबीसी अर्थात मंदार गाळवणकर, सुशीला हॉस्पिटल अर्थात डॉक्टर जागरवी चोरघे, अजय भालचंद्र वर्तक, ज्योती राजेश राव. पहिल्या षटकात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात वसुली झाले 3 चौकारांची आणि त्यामुळे धावसंख्या झाली ती म्हणजे 15. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकात ते म्हणजे 18-38 गणित म्हणजे षटका गणित अजूनही जवळजवळ 13 धावा करायचे आहेत आणि त्यामुळे इथून रिलॅक्स होऊन चालणार नाहीये ते म्हणजे बॅटरला. तर दुसऱ्या बाजूला आगाशी ब संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना कमबॅक करावा लागेल. आहे का आगाशी अच्या एकूणच नेण्यासारखा कोणता गोलंदाज जो या मॅच मध्ये फरक स्पष्ट करेल. गोलंदाजी मार्कवर येतोय आता तो म्हणजे बॉलर कोण आहे. सुयोग येतोय. सुयोग आपला वेळ घेतोय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. त्याला प्रोटेक्शन जे हवंय डीप मध्ये त्यानुसार तो निश्चितच कामगिरी करतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीवरून त्यांनी क्षेत्ररक्षकाला काढलं आणि तिथून एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरला डीप मध्ये ठेवलाय क्षेत्ररक्षक जेणेकरून शॉर्ट पिच जर चेंडू असतील तर समोर नाही खेळू शकत बॅटर. मात्र हा गेम प्लॅन आहे तो गेम प्लॅन मात्र उद्ध्वस्त करावा लागेल तो म्हणजे बॅटरला
कारण एका वेळेला गोलंदाजचा गेम प्लॅन आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा गेम प्लॅन यांचं क्लॅश आपल्याला पाहायला मिळत असतं, ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह बघा, क्लास ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू सीमा रेषा पार जातोय. अजून एक उत्तम ज्वेलर चौकार येतोय. 4 धावा. काय गाणं आहे, अफलातून गाणं. बघा, त्यांनी सांगितलं की आताच्या काळात सासूची गरज काय, तर भाकरी भाजून द्यायला. सध्या LPG पेट्रोल मिळेल असं होणार आहे. चुलीवरचं जेवण सगळेजण एन्जॉय करणार आहेत, त्यामुळे तयार राहा. इथे धावसंख्येनं वेग घेतलाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. ड्राईव्ह, पुन्हा एकदा ड्राईव्ह. यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र एक धाव मयुरेशच्या खात्यात जाते, संघाच्या देखील खात्यात जाते. धावसंख्या 20 झाले. अजूनही 33 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि ओव्हरऑल चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 16 बॉल 33. त्यामुळे निश्चितच अगदी आवाक्यात आहे. फक्त गरज आहे सातत्याची. कुठल्याही क्षेत्रात महत्वाचं असतं ते म्हणजे सातत्य. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर योग्य लक्ष दिलं पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे की एक्झॅक्टली आज दिवसभरात आपण काय काय केलंय. मात्र ज्यावेळेला तुम्ही जॉब करता त्यावेळेला तुमचं एकूणच नियोजन असतं की 9 to 5 ड्युटी आहे. त्यानुसार त्या 9 to 5 ड्युटीमध्ये आपल्याला जे अपेक्षित काम दिलं गेलंय बॉसकडून किंवा मॅनेजरकडून, ते काम योग्यरित्या करणं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक अकाउंटेबिलिटी असते आणि त्यानुसार आपल्याला प्लॅन करून पुढे सरकावं लागतं. कारण बऱ्याचदा मोठमोठ्या MNC मध्ये आपण बघतो एक SOP ठरलेली आहे की हे काम आपल्याला दिवसभरात करायचं आहे आणि त्यानुसार सगळेजण काम करत असतात. आज वाडवळ समाजातील अनेक मुलं देखील बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत असतील, नो डाऊट. एवढा काट केलाय, चांगला फटका आहे, दिशा दाखवली, जागा दाखवली आहे. चेंडू अगदी कव्हर पॉइंट मधून फरार आलाय. उत्तम ज्वेलर चौकार. मयूरच्या बॅट मधून आलेला हा 4था चौकार आहे. त्यामुळे थोडस धाब दणाणलंय. धावसंख्या रोखायच्या कशा, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कर्णधाराची इथे कसोटी आहे ती म्हणजे आगाशी बी टीमची. अनेक मान्यवर उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आपण लगेचच या मुख्य मंचावर घेणार आहोत. नेक्स्ट बॉल यावेळेला वर पिच केलंय, ही चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही शॉर्ट चेंडू टाकाल तर त्यावर धावा येणार आहे, ते मयुरेशने सांगितलंय. मात्र वर पिच केल्यानंतर तुम्हाला यश मिळतंय. त्यामुळे कुठेतरी मॅचचा जो मोमेंटम आहे ना तो पकडायचा असतो. तो मोमेंटम कोणता संघ पकडणार. आतापर्यंत परिस्थिती आपण बघतो, याही षटकात आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25. 28 ची गरज आहे. ड्राईव्ह बघा, अगदी खडेकडे अफलातून ड्राईव्ह आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण अद्वैत मार्फत झालंय. कॅज्युअल क्रिकेट नाही खेळू शकणार तुम्ही, कारण 4 षटकांचं क्रिकेट असं आहे, एकदा की संधी गेली ती हातात यायला भरपूर वेळ लागेल, मात्र तो वेळ तुमच्याकडे नसतो. इथेही आपण बघतो या 2 धावा, जबरदस्त पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पार्टनरशिपसाठी, कारण 2 षटकात तब्बल आपण बघतोय 27 धावांची पार्टनरशिप. मतलब निम्मी धावसंख्या त्यांनी पूर्ण केली आहे. आता 2 षटकात 27 केलेत, 2 षटकात 26 ची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. कम ऑन डीजे. स्वप्नील जगन्नाथ कवळी, ज्योती दीपक म्हात्रे, रंजना थालेकर. थँक्यू डीजे. थोडंसं आणि थांबवतोय डॉमिनिक- कारण मुख्य मंचावर आपण खास सन्मान करूया. ते म्हणजे पराग वर्तकजी इथे उपस्थित आहेत. भार्गव कवळी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पराग यांचा सन्मान करूया मुख्य मंचावर प्लीज. त्यानंतर अजय कवळी सुद्धा उपस्थित आहेत, अमित सुरी साहेब सुद्धा उपस्थित आहेत, रामदास वर्तक साहेब इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आपण स्वागत सन्मान आपण करूया मुख्य मंचावर. पराग वर्तक यांना सन्मानित करतील भार्गव कवळी. थँक्यू. तसेच अजय कवळी साहेब इथे उपस्थित आहेत. बिपिन वर्तक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते अजय कवळी यांना आपण सन्मानित करूया. बिपिन वर्तक
यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय मुख्य मंचावर. धन्यवाद अजय कवळी साहेब, थँक्यू. तसेच अमित सुरी यांचा देखील विशेष सन्मान आपण करूया राहुल वर्तक यांच्यातर्फे. विजय रेस्टॉरंटचे ओनर अमित सुरी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय राहुलजी वर्तक यांच्या माध्यमातून. दोन षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे धवल. 1 धाव पूर्ण करतायत अनिकेत. तसेच रामदास वर्तक साहेब इथे उपस्थित आहेत. हर्षवर्धन वर्तक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण रामदास वर्तक साहेबांचा एक विशेष सन्मान करूया मुख्य मंचावर. वर्तक फिटनेसचे रामदास भाऊ वर्तक इथे उपस्थित आहेत. आजही त्यांचं फिजिक्स अफलातून आहे. थँक्यू व्हेरी मच सर, अतिशय चांगल्या पद्धतीनं. ओ व्हॉट अ शॉट. जे फटके अद्वैने दाखवले होता तसाच एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा. रामदास वर्तक साहेबांचा सन्मान होत होता वर्तक फिटनेस या, आणि तेवढाच दमदार षटकार इथे पाहायला मिळतोय. युरो पॉवर 6 आपल्याला पाहायला मिळते. वेल डन. या षटकारण संघाची धावसंख्या वाढतीये, ती जाऊन पोहोचले 34. 34 धावा. 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावा. यावेळा स्विच हिट करायचा प्रयत्न होता, मात्र सपशेल अपयशी. थोडासा वेगळा प्रयत्न करण्याचा विचार जरूर केला, कारण आतापर्यंत जर बघितलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त धावा आलेत या एकूणच सामन्यामध्ये, खास करून या इनिंग मध्ये. आणि असं असताना निश्चितच मयुरेश एनकॅश करतोय या सगळ्या गोष्टी, कारण ही पार्टनरशिप अफलातून होत राहिली आहे. 53चं चेस डाऊन, त्यामध्ये आतापर्यंत 34 धावांची पार्टनरशिप. 19ची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ राहिलाय. मॅच इज स्टील ऑन. शॉर्ट बॉल आहे. व्हॉट अ शॉट. लांब 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 षटकार. युरो पॉवर सिक्सर. 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे एक्झॅक्टली 40, आणि त्यामध्ये एकटा मयुरेशच्या धावा आहेत त्या म्हणजे 34. व्हॉट अ बॅटिंग. 13 चेंडू 34 धावा नाबाद. आपल्या संघाची नय्या पार करवतोय. धवलवर आक्रमण केले जाते यावेळेला. समोर 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 कणकणीत उत्तम ज्वेलर चौकार. व्हॉट अ बॅटिंग. 4 धावा. प्रभाग परेश किणी नगरसेवक प्रभाग क्रमांक 13. पंकज दत्तात्रय देशमुख नगरसेवक प्रभाग क्रमांक 10. निदेश चौधरी नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. जेम ग्रुप अर्थात पराग वर्तक. धन्यवाद. या चौकानं सुद्धा धावसंख्या वाढतीये. अगदी 44 धावा पूर्ण फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. का बॅटिंग केले. अगदी एक हाती आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय. हा चेंडू इथे आलाय डॉट, त्यामुळे या षटकाची होते सांगता. या मॅच मध्ये आता बाकी काय आहे. 6 चेंडू, आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 9 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आहे, त्यामुळे या मॅच कडे सर्वांचंच लक्ष आहे. नेक्स्ट मॅच उमेळा वर्सेस मथाणे. टॉस झालाय. मथाणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संघाला विनंती करीन, टीम मथाणे टीम कॅप्टन रेडी राहा. मॅच झाल्यानंतर लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डोंट वेस्ट टाइम. आकाशी ब संघ उत्तर कोण देणार आहे. 9 धावा चेस डाऊन करायचे आहेत, ते म्हणजे टीम अभिजित मित्रमंडळ नाळेला. चला 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवर आलाय सोहम.
सोम हा कारनामा करेल का? 9 धावा डिफेंड करेल का? तर दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि मयुरेश ही जोडी अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये मित्रांनो. अभिजित मित्रमंडळ नाळेची काय जबरदस्त पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. मयुरेशने खास करून अफलातून बॅटिंग केली आहे. चला चला जास्त वेळ घेत आहे तुम्ही. डोंट वेस्ट टाइम. 6 बॉल 9 डिफेंड करायची आहेत. सोम टू अनिकेत. अगदी हेच लागलंय चेंडू. अगदी आपण बघतोय लॉंग स्टॉप रिझन मधून फरार होतोय. आलेला आहे चौकार. उत्तम ज्वेलर चौकार. आणि या कदाचित सामन्यावर अगदी अगदी फिनिश करणारा चौकार. कारण आता विजयासाठी जर विचार केला तर फक्त 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 5. अनिकेतच्या बॅट अगदी टॉपेज लागली. तिथून चौकार. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था. 5 मध्ये 5 धावांची गरज. अनिकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन द बॉडी लागलाय नो डाऊट. त्यामुळे इथे धाव मिळणार नाहीये. मात्र एक चेंडू डॉट येतोय. थोडंसं आईचं वाटेल सोमला. 4 चेंडू मध्ये अजूनही 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा निश्चितच नियम आहे आपल्या एकूण स्पर्धेमध्ये. 12 संघ आजच्या दिवसात आपण बघतोय. या वाडवळ समाजाच्या निमित्तानं इथे 12 संघ उपस्थित झाले. त्या सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. डाऊन द लेग आहे बॉल. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच खालिद सर. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येला अजून आकार येताना दिसतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 49. नाव 4 टू विन. 4 चेंडू 4 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे याचं कारण मयुरेशची बॅटिंग. अगदी पहिल्या चेंडूपासून चौकारांची सरबत्ती. आणि आतापर्यंत जर बघितलं तर त्याने एकूण या इनिंग मध्ये 5 चौकार 1 षटकार ठोकलाय. यावेळेला मॅचला संपवणारा हा षटकार येतोय. अफलातून षटकार अनिकेतच्या बॅट मधून ही मॅच संपली आहे. आणि तब्बल 3 चेंडू राखून अगदी ही मॅच संपवली आहे. ते म्हणजे टीम अभिजित मित्रमंडळ नाळेनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या मॅचचा मानकरी म्हणजे सामनावीर कोण हे सांगण्याची गरज नाहीये. मयुरेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अफलातून कामगिरी. मात्र टीम आगाशी ब च्या संघाच्या कर्णधार राहुलला विनंती करतोय की राहुल प्लीज या मुख्य मंचावर. आणि दोन्ही टीमला विनंती करतोय शेक हँड करा प्लीज. कमलाकर वर्तक, जॉयसन कैटरर्स, बसीम कैथलिक कोऑपरेटिव बैंक लिमिटेड, वसई विकास सहकारी बैंक लिमिटेड, आगाशी कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड, वसई अर्बन क्रेडिट सोसाइटी लिमिटेड, विकास भास्कर वर्तक, राजेश आत्माराम वर्तक, MKS ग्रेनर्जी अर्थात मिलिंद कवळी, युति एंटरप्राइजेस अर्थात धीरज वर्तक, पैशन मीम्स अर्थात पूजा रोहन पाटिल, मायालय हाऊस नंदाखाल अर्थात कुमार Thank you, DJ. वर्तक. चला आगाशी ब म्हणजेच पराभूत झालेला संघ कर्णधार टीम राहुल या प्लीज. राहुलला विनंती करतोय जरा या प्लीज मुख्य मंचावर. आपला देखील एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. प्रत्येक संघाचा विशेष सन्मान आयोजक या नात्याने आम्ही करतोय. तसेच सामनावीर मयुरेशला विनंती करतोय या. सामनावीर अफलातून बॅटिंग केले मयुरेशनं. नाबाद धावा कुठल्या